आज आपण करतोय फणसपोळी. फणसपोळीसाठी मी हे गरे घेतलेत, त्यांच्या बिया काढून घेतल्यात आणि आता आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे गरे टाकून घेते. बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत. छानपैकी पेस्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण गोडपणा थोडासा वाढण्यासाठी थोडी साखर ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून घेणार काढून. छानपैकी पेस्ट आपली रेडी झालेली आहे. पॅन गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मी साजूक तूप टाकते आणि जी आपण पेस्ट केलेली आहे ती थोडं एकदा परतून घेणार आहे, जेणेकरून आपली फणसपोळी चांगल्या प्रमाणात टिकते. चिकटून नको राहायला म्हणून आपण सारखं परतून घेणार आहोत, ढवळून घेणार आहोत, जेणेकरून ते पॅनला चिकटणार नाही आहे. छानपैकी उकळसुद्धा आलेला आणि आपली जे पेस्ट होती ती झालेली आहे. ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण करून घेतले. एक ताट घेतलं आहे, त्याला आता थोडंसं साजूक तूप लावून घेते, जेणेकरून वडी चिकटणार नाही आणि सुटायला इझी पडेल. मिश्रण आपण आता ताटामध्ये पसरूयात. थोडी जाडसरच असं पसरून घेऊयात. अशा पद्धतीने आपली ही फणसपोळी पसरून घेतलेली आहे मी. अशा पद्धतीने आपण आता ही दोन्ही ताटं उन्हात सुकवून घेणार आहोत. आपली फणसपोळी झालेली आहे आणि आज 2 दिवसांनी मी हिचे आता कट्स पाडलेत, कट केल्यात त्या आणि आता याचे छोटे छोटे कट करून घेणार आहे. खूप टेस्टी लागते. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच.